प्रयत्न करत असतो आणि तेच यश या फलंदाजांनी केलं आणि शेवटच्या क्षणाला आपल्या संघाला गोडवा निर्माण करून दिला. आटीतुटीची लढत होती, खूप सुंदर अशी लढत झाली, कोणी कुणाला कमी नव्हतं. पण शेवटच्या क्षणाला मात्र फलंदाज बाळाने एक चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना एक षटकार ठोकून आपल्या संघाला विजय करून दिला. हीच तर खासियत असते बघा, क्रिकेट आहे हे दादांनो. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकतं. तर चला तर वळूया आपण मैदानाकडे. आजच्या दिवसातला हा 5वा सामना आपण पाहतोय. तर केपीएस वर्सेस साईराज या 2 संघामध्ये हा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातला हा 5वा सामना. तर नाणेफेकीचा कौल लागला केपीएस संघाच्या बाजूने. प्रथमतः स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलंय ते साईराज संघाला फलंदाजीसाठी. चला, वेळेची पाबंदी आहे. 3 षटकांचा सामना तुम्हाला 15 मिनिटांमध्ये. लेगी अंपायर पाठवायचं बघा सिद्धेश लोंढे, आपण लेगी अंपायर पाठवायचं मैदानामध्ये. दोन्ही संघ विचार केला तर दोन्ही संघ बलाढ्य आहे. या संघामध्ये पाहायला गेलं तर केपीएस संघ सुद्धा बलाढ्य आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे तो साईराज संघ, तोही संघ बलाढ्य आहे. दोन्ही संघामध्ये एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या वेळेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये. तर सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला आहे बारक्या आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रसाद. तर गोलंदाज असणार आहे. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी यायचा आहे बघा समालोचन कक्षामध्ये, कारण की आकर्षक बक्षीस आहे. गोलंदाज कोण आहे? कामत. तर गोलंदाज असणार आहे कामत साहेब. एक नावाजलेला गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. या मैदानावरती कित्येक अशी विश्व रेकॉर्ड ब्रेक आहे त्यांच्या नावावरती. चला तर मैदानाकडे पहिला चेंडू. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटीचे एज लागते. चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्राकडे जातोय, डिक्लेअर झोन मध्ये. श्री गणेश होतोय एके धावेने. 1 चेंडू 1 धाव. बारके आणि प्रसाद अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. बॅटची एज लागते, चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्राकडे डिक्लेअर झोन मध्ये जात असताना 2 चेंडू 2 धावा. कामत साहेबांचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे, कित्येक अनुभव आहे, अनुभवाचा कट भरलेला आहे त्यांच्यामध्ये. तर 2 चेंडू 2 धावा. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर बॅट वरती उचलून आला आणि चेंडू मात्र 1 बाउन्स जातोय. 4 धाव्यांसाठी झणझणीत चौकार बारक्याच्या बॅट मधून येताना आणि संघाची वाढती वाटचाल पोहोचली ती. 3 चेंडू 6 धावा. काय फटका खेळलाय बारक्याचा. बारक्या सुद्धा धडाकेबाज फलंदाज आहे या मैदानाचा किताब. आता मात्र आडव्या पट्ट्याने खेळून काढला मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून. चेंडू मात्र जातोय झापूक झुपूक. षटकार 6 धाव्यांसाठी आणि 6 धाव्यांनी संघाची वाढती वाटचाल पोहोचली ती. 12च्या घरामध्ये 12 रन्स इन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा आपडलेला हाफ चेंडू होता. पंच काय डॉट चेंडू आहे, तर डॉट चेंडू असणार आहे. 5 चेंडू आणि धावा संख्येचा विचार केला तर 12 धावा स्कोर बोर्डवरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळलाय आणि आता मात्र मोठा मासा गळायला लागलेला आहे. बारक्या मेत्रे बॅक टू पवेलियन. खूप सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. झेल टिपलाय.
आसुटगाव मधील आलेल्या सर्व खेळाडूंचे वेदांत वंशिका चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचे व सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. चला तर वळूया. पहिला झटका लागलाय बारक्याच्या माध्यमातून सायराज या संघाला. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय. शो मॅच आता थोड्या वेळानंतर अजून एक मॅच बाकी वाटतं. हा तुला सांगतो का नंतर मला पण नाही. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय SQRQ झेडक्यू. आता मात्र चांगला चेंडू म्हणायला लागेल. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो चेंडू आपल्याला. गोलंदाजाचं नाव काय? सचिन सर. तर क्रिकेट मधला ब्लॉकल चेंडू आपण पाहतो. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि एक डॉट चेंडूची सांगता झाली. तर 2 चेंडू आणि 13 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. सचिन या नामक गोलंदाजाच्या माध्यमातून आता मात्र आडव्या पट्ट्याने खेळून काढलेला चेंडू अक्रॉस द लाईन. क्षेत्ररक्षक आहे उचलेल फेकेल तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. अशा रीतीने 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळालंय. चिते की दोट ज्याला म्हटली जाते ती आपण पाहिली मैदानामध्ये. तर 2 धाव्याने मात्र संघ पुढे सरकतोय 15च्या घरामध्ये. 3 चेंडू आणि 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आता मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढलेला चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये उचलेल फेकेल तोपर्यंत क्रिकेट मधली चोटी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. एकेरी धाव्याने संघ पुढे सरकतोय. धाव संख्या झाली ती 4 चेंडू 16 धावा. एक गडी बाद. जर जिंकायचं असेल तर लढावं लागणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. जिओची नेट संपली आणि एक डॉट चेंडूची सांगता झाली आणि 5 चेंडू आणि 16 धावा. एक गडी बाद. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळालेत की खराब चेंडू आहे वाईट चेंडू आहे आणि एके धावेने मात्र बदल होतोय. धाव संख्या झाली ती 17. आता मात्र चांगला चेंडू स्ट्रेट मध्ये खेळून काढलेला चेंडू मात्र जातोय. झणझणीत षटकार 6 धाव्यांसाठी आणि 6 धाव्यांनी संघाची वाढती वाटचाल पोहोचली ती. एक गडी बाद. 23 रन्स इन स्कोर बोर्ड. दुसरं षटक समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती आपण पाहायला गेलं तर 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ भक्कमपणे मैदानामध्ये तटस्थ आहे. कोणी कुणाला कमी समजू नका कारण की हे क्रिकेट आहे दादांनो आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. जे आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं एक चेंडू 4 धाव्यांची गरज होती तर बाळाने येऊन एक चेंडू मध्ये 6 धावा म्हणजे षटकार ठोकला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. चला तर वळूया मैदानाकडे. नवीन गोलंदाज येतो तो. नाव काय साहेब? नाव काय? रोशन. एक नावाजलेला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती हाणामारीचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र जातोय. SQRQ झेडक्यू बुक्की टिंगू 6 धाव्यांसाठी 6 धाव्याने मात्र संघाची वाढती वाटचाल पोहोचली ती. एक गडी बाद. 29 रन्स. तर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला तो चिरंजीव यायचंय. आपलं बक्षीस घेऊन जायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे रोशन. आता स्टेप आउट केला आहे. सचिन आहे चेंडू खाली.
उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ती निश्चित. एके धावेने मात्र संघ पुढे सरकत असताना 30 2 चेंडू 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे व सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा वेदांत वंशिका चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आता मात्र चांगला चेंडू म्हणायला लागेल. चेंडू सरळ जाऊन गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एक डॉट चेंडूची सांगता होते. कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रोशन सर एक नावाजलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. तर 3 चेंडू आणि 30 धावा आपण पाहतोय. आणि आयोजन नियोजनाचा विचार जर केला तर सिद्धेश लोंढे यांनी खूप सुंदर असं आयोजन नियोजन आज आपल्याला रविवारच्या दिवशी पाहायला मिळत आहे. 3 चेंडू 30 धावा. जिंकायचा असेल तर भलं मोठा डोंगर. आता मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. झेल मात्र सुरेख टिपलाय. बॅक टू पवेलियन. प्रसाद 4 चेंडू आणि 30 धावा. दुसरा झटका लागलाय तो सायरस संघाला प्रसादच्या स्वरूपामध्ये. अजूनही मैदानामध्ये सचिन सारखा फलंदाज, धडाकेबाज फलंदाज उभा आहे. अजूनही अपेक्षा असणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या. पण गोलंदाजीचा विचार केला तर युसुफ भाई खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जसा आपण पाहायला गेलं पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर जो काही कमबॅक केलाय रोशन सरांनी तर मानलं पाहिजे. कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्पा अचूक लाईन या रोशन सरांची आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे तो अनुभव आहे आणि तो अनुभव आपल्याला या मैदानामध्ये दाखवत आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील तर नवीन फलंदाज येतो तो. तर नवीन फलंदाज आलाय तो राजा. एक नावाजलेला व्यक्तिमत्व, दांडगा अनुभव असणारा. फक्त थोडीशी पायाला दुखापत झाल्यामुळे थोडस त्रास सहन होत नाही. पण तरी सुद्धा जी आवड आहे ती आवड पूर्ण करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. बघा हा असतो नाद आणि हा नाद कुणालाच नसतो. ज्याला रक्तामध्ये नाद मिसळलेला असतो तो नाद आपण पाहतोय मैदानामध्ये. बघा राजा आकुट टप्प्याचा चेंडू. बॅट मात्र तलवारी सारखी फिरवलेली. बॅट चेंडूचा संपर्क नाही. एक डॉट चेंडूची सांगता झाली. 5 चेंडू आणि धावसंख्या आपण पाहिलेली. थांबलेली धावसंख्या 30 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. विचार केला तर गोलंदाजीचा तर अचूक टप्पा अचूक लाईन टिचून मारा करतोय फलंदाजावरती. सध्या तर बेड्या ठोकल्यात. आता मात्र आडव्या पाट्याने खेळून काढला. हलक्या हाताने ढकलून लावले चेंडूला. लॉंगॉन क्षेत्राकडे उचलेल फेकेल तोपर्यंत चिते की दौड ज्याला म्हटलं जातं अशा रीतीने 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळालंय. धावसंख्या आपण पाहतोय कासवाच्या गतीने 32 या स्कोअर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक असणार आहे. हाणामारीचं षटक असणार आहे. धुवाधुवीचं षटक असणार आहे. 32 धावा स्कोअर बोर्डवरती आपण पाहतोय. तर आपण लाईव्ह प्रक्षेपणच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. खूप सुंदर अशी लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. A1 क्वालिटीची लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. बघा कचाकच भरलेला हा मैदान आपण पाहतोय. सदैव काळी चर्चेमध्ये असणारं हे मैदान आजही सुद्धा कचाकच भरलेला आहे. 5-10 हजारहून प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना पोलीस वर्ग सुद्धा 32 धावा झालेले आहेत. बघा तर नवीन गोलंदाज येतोय तो साहेब नाव काय? वने साहेब आलेत. बघा शेवटचं षटक हाताळण्यासाठी. जे षटक हाणामारीचं असतं पण सचिन सारखा धडाकेबाज अजूनही मैदानामध्ये फलंदाज आहे. आपल्या संघासाठी किती धावा ठोकू शकतो आणि किती धावा रोखू शकतो वने साहेब.
पहिला चेंडू थोडस खराब चेंडू म्हणायला लागेल वने साहेबांचा आणि एकही धाव्याने बदल होतो. धावसंख्या झाली ती 33 रन्स. 2 विकेट बाय लॉस. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. सुरक्षित यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि एक डॉट चेंडूची सांगता झाली. तर एक चेंडू आणि 33 धावा. आपण पाहतोय तो सामना खूप रोमांचक सामना होणार आहे कारण की दोन्ही संघ बलाढ्य आहेत, धडाकेबाज आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र थर्ड मॅन क्षेत्राकडे डिक्लेअर झोन मध्ये जाताना आणि एकेरी धाव्याने मात्र बदल होतोय. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 34. चेंडू द्यायचा आहे का आतमध्ये पंच? चेंडू द्या आतमध्ये, दे ना, काढ ना. 2 चेंडू आणि 34 धावा. काही चेंडू शिल्लक, 4 चेंडू शिल्लक असणार आहे. या 4 चेंडू मध्ये एखादं 1-2 मोठे फटके आले तर कुठेतरी मला वाटतंय सायरस संघाला चांगला आहे, म्हणजे उंच शिखरावरती पोहोचू शकेल. कारण की या मैदानामध्ये आपण टॉपचा स्कोर जर आज पाहिला तर 60चा टॉपचा स्कोर होता. त्याच्यानंतर कुठेतरी धावा मला वाटतं कमी आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे वने साहेब. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. लाईन दिशा बळकटताना आपल्याला पाहायला मिळतात वने साहेब. वाईट चेंडू असेल, खराब चेंडू. धावा मात्र थांबणार नाहीये. धावा एकेने वाढत चाललेल्या स्कोर बोर्डवरती धावा झालेल्या आहेत ती बघा. 2 गडी बाद 35. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये अतिगाई आणि संकटात नाही असं म्हटलं जात होतं. फलंदाज मात्र तिसरा झटका लागलाय राजा या फलंदाजाचा. सायरस संघाला बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज येतो तो. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडूंमध्ये किती धावा जमू शकेल सायरस संघ आणि किती धावा रोखू शकेल केसीसी संघ, केपीएस संघ. असं वाटलं होतं सचिन मैदानामध्ये षटकार ठोकल्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये असं वाटलेलं 50 पर्यंत धावसंख्या जाईल युसूफ, पण कुठेतरी बांधून ठेवलं गोलंदाजाने फलंदाजाला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला वने साहेबांकडून पाहायला मिळाली बघा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज आलाय तो. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट. फलंदाज वाईड आहे, वाईड चेंडू असणार आहे आणि फलंदाज मात्र धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद होतो तो सचिन. अति घाई संकटात नाही मी म्हटलेलं. ती जी क्षमता होती सचिन मध्ये षटकाराने चौकार मारण्याची, आता ती मात्र भस्म झाली कारण की त्याला परतावं लागलं बॅक टू पवेलियन कडे. तर नवीन फलंदाज येतोय जानेमाने रोहन वटकर, एक नावाजलेला खेळाडू, अनेक मैदाने गाजवणारा हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतो आपण. रोहन वटकर अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर आपण पाहतोय बघा वेदांत आणि वंशिका या सामन्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत बघा. या स्पर्धेचं आयोजन नियोजनाचा विचार जर केला, खूप सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय सिद्धेश लोंढे याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पण अचूक टप्पा, अचूक लाईन आणि चेंडू मात्र सुरक्षित जाऊन पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक डॉट चेंडूची सांगता होते. खूप कमबॅक केलंय विनय साहेबांनी. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतात बघा. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे आणि कुठल्या प्रकारची चुकी नाही.
एकाला मीला तू असा झेल टिपला आणि फलंदाज मात्र बाद होतोय. रोहन वटकर बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज जाताना आपण पाहतोय. बबन तो शेवटचा चेंडू. तर आसूडगावचे ओम साई वॉटर सप्लायचे ओनर सन्माननीय प्रशांतदादा म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे संजोग दादा शेलके यांना सुद्धा विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे उद्योजक पवनदादा शेलके यांना सुद्धा विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. वेदांत वैश्विका चषक 2024 या स्पर्धेमध्ये. तसेच आमचे सन्माननीय युवा उद्योजक संदेश दादा भोपी यांना सुद्धा विनंती असेल की आपण या आपलं सहर्ष स्वागत आहे. आलेल्या मान्यवरांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला तर आपण मैदानाकडे वळूया. स्कोर कार्ड पाहायला गेलं तर 37 धावा कुठून काढल्यात आणि 38 धावांचा पाठलाग करायचा आहे बघा केपीएस या संघाला. नक्कीच युसुफ दादा आपण पाहायला गेलं पहिल्या 1-2 षटकामध्ये असं वाटलं मला की 50 पर्यंत स्कोर जाईल, पण तिथे कुठेतरी आडून ठेवलं, बांधून ठेवलं, बेड्या ठोकल्या फलंदाजाला आणि रोखून ठेवलं. एक चिंगूस पद्धतीची गोलंदाजी आपल्याला या केपीएस या संघाकडून पाहायला मिळाली. या ओम साई वॉटर सप्लायचे ओनर तसेच आमचे सन्माननीय विनोद हे फोटो घ्या आपला मस्त मस्त घे नंतर पाठव ना. हॅलो हॅलो तसेच आमचे ओम साई वॉटर सप्लायचे ओनर सन्माननीय प्रशांतदादा म्हात्रे यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य सन्माननीय संजय दादा शेलके यांना सुद्धा विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे आशीर्वादचे युवा उद्योजक पवनदादा शेलके यांना सुद्धा विनंती असेल की आपण या आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे सत्यवानदादा पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती. तसेच आमचे सन्माननीय संजय दादा भोपी यांना सुद्धा विनंती असेल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून वेदांत वंशिका चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला तर तत्पूर्वी वळू आपण मैदानाकडे. 37 धावा कुठून काढल्यात आणि 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. खूप सुंदर असं आयोजन नियोजन आपण पाहतो. निसर्गजन्य वातावरणामध्ये हा खेळ खेळला जातोय आणि शेवट तर आमच्या तसेच राकेशजी नाईक साहेबांना विनंती करेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. वेदांत वंशिका चषक 2024 मध्ये सिद्धेशी लोंढे यांच्या मार्फत आपणास पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. राकेशजी यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. पाहुण्यांच्या सन्मानार्थ हा चषक खेळवला जातोय. 24 चेंडू 38 धावांचं लक्ष. केपीएस पोलीस स्टेशन संघ खांडेश्वर पोलीस स्टेशन संघ या संघाचा जर विचार केला तर सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की बोर्डावर कमीत कमी 50 धावा लावाव्या लागतील, कारण अगदी फलंदाजांचा तोफखाना एकानंतर एक एकानंतर एक असे मातब्बर फलंदाज त्यांच्या संघामध्ये दिसतात. 24 चेंडू 38 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये असेल मला वाटतं 9.5च्या सरासरीने खेळावं लागेल. या मैदानाचा जर विचार केला सुरुवातीला थोडीशी खेळपट्टी नमी असल्यामुळे धीमी होती, त्यानंतर मात्र सूर्यप्रकाश पडल्यानंतर चेंडू देखील टमाटम आहेत.
बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क झाला तर मात्र डोळे बंद करायचे. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय बारक्या. फलंदाजीत तेवढी चमक दाखवली नव्हती, परंतु गोलंदाजीत मात्र बघूया आता. फलंदाजी पहिलं षटक असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, रिस्ट्रिक्शन्स असेल फिल्डिंगवर. या षटकात जास्तीत जास्त धावा ठोकून काढण्याचा प्रयत्न असेल खांदेश्वर पोलीस स्टेशन संघाचा. या षटकात फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल गोलंदाजांना. त्यामुळेच संघाच्या कर्णधारांनी अतिशय विश्वासू गोलंदाज बारक्या म्हात्रेच्या हातात चेंडू दिलाय. बघूया पंचांचा सामना चालू. पहिला चेंडू, पहिला फटका, षटकार. मी आधी सांगितलं होतं खांदेश्वर पोलीस स्टेशन संघ यांना हरवायचं असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 50 धावा असाव्या लागतील. पहिला चेंडू उडवला लॉंगॉनच्या डोक्यावरून. कोल्या जरा 2 फूट कमी पडला. चेंडू गेला सरळ 6 धावांसाठी. फलंदाज आहे रोशननी मात्र रोशन टाकलाय. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. 38 धावांचं लक्ष कुठेतरी 3 षटकात पूर्ण करण्याचा निर्धार करून आलाय. संघाला अंडर प्रेशर मॅच न्यायची नसेल कदाचित. पुन्हा एकदा अगदी लक्षणीय फटका, प्रेक्षणीय फटका, डोळ्यांचे पारणे फिरणारा स्लोअर 1 चेंडू टाकला होता. चेंडू हातातून सुटल्यानंतर थोडासा पिक केला होता. स्टेट ड्राईव्हचा हा अगदी सनसनीत चौकार, 1 बाउन्स चौकार. 38 धावांचा पाठलाग करत असताना 2 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र विचार करावा लागेल या गोलंदाजाला. 38 धावांचं लक्ष प्रोटेक्ट करत असताना पहिल्या 2 चेंडूत जर 10 धावा म्हणजे आता फक्त तुमच्याकडे राहिलेत 28 धावांचं एक छोटं आव्हान खांदेश्वर पोलीस स्टेशन संघ. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. कनेक्शन चांगला होता, परंतु मिळतील फक्त 2 धावा. नेहमी म्हटलं जातं रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. यावेळी झाला असता बर्बाद कदाचित, परंतु त्याने ओळखले पॉवर प्लेचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. मॅन फ्रॉम नेवाली भूमिपुत्र मैदानाचा पुरेपूर वापर करताना पहिल्या चेंडूत षटकार, दुसऱ्या चेंडूत चौकार. आता मात्र अमित त्याला डायरेक्शन देतोय. पाणी, अच्छा ठीक आहे. 3 चेंडू, धाव संख्या प्रगती पडलावरती लागले 12. खांदेश्वर पोलीस स्टेशन संघ जेव्हा जेव्हा सायकल असते ना मित्रांनो, तेव्हा यांच्या बॅटीला काय जोर येतो काय माहिती. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळी मात्र अगदी टेक्निकचा वापर, सिंगल रोटेट केले. दिस इज लाईक अ जेंटलमन क्रिकेट. प्रत्येक चेंडूवर तुम्ही जर हाणामारी करत असाल ना तर त्या गोष्टीला महत्व नसतं. चांगल्या चेंडूचा रिस्पेक्ट करणं देखील तितकंच महत्वाचं असतं आणि तेच केलं या फलंदाजाने. चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफ साईडच्या दिशेने वळाला होता आणि त्याला गल्लीमध्ये भिरकावला. यानंतर मात्र आत्मघातकी फलंदाज अमित पाटील आल्या फिरवला होता, परंतु बारक्याने मात्र धापलं होतं. चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ केला. बॅटनी बॉलचा कोणताही संपर्क नाही. यष्टिरक्षक मात्र तिथे चोख भूमिका पार पाडत असताना या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज राईट ओव्हर. यावेळी मात्र अगदी वेगळा प्रयत्न केला होता. स्वीप शॉट करण्याचा, पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. पंचांकडे अपील केली होती, पंचांनी त्या अपीलला साथ दिली आणि पहिला अतिरिक्त चेंडू बारक्या म्हात्र्याच्या माध्यमातून लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी दाखवला वाईड. मिळेल अतिरिक्त स्वरूपात 1 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचली 14. यावेळी मात्र स्लोअर 1 चेंडूचा प्रयत्न, परंतु अवे ऑफ द क्रीज. मिळेल पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपात. आता मात्र बारक्या भरकटलाय. पहिल्या चेंडूवर उपट खाल्यानंतर बारक्या भरकटलाय. यानंतर दिसेल तो आपल्याला एक वेगळ्या अवतारात. बघूया. यावेळी मात्र अगदी बुंद्यात टाकलेला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला होता. यॉर्कर 1 बॅटची लिडिंग एज, परंतु डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती. सर काय सांगतात? पाणी पुरवायचं आहे. सिद्धेश लोंढे आयोजक तुमच्या समर्थकांना सांगा पाण्याची व्यवस्था करायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16. 38 धावांचा पाठलाग करत असताना
पहिल्या षटकात 16 म्हणजे कुठेतरी हा सामना एकतर्फी होतोय की काय. यानंतर मात्र कोळ्याच्या टी शर्टचा जर्सी नंबर, कॅमेरामॅन फोकस, कोळ्याच्या जर्सी नंबरवर फोकस करा. जर्सी नंबर 69 एक वेगळा मतितार्थ आहे 69 ला. बघूया कोळ्या कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. 38 धावांचा. अरे पाणी द्या सर, मागासपासून मागतोय पाणी, कोणीतरी घेऊन जा. 2 मिनिटं थांबायचं, पाणी पिऊ द्या. गोलंदाज सचिन नाईक कोळ्या. 38 धावांचं माफक लक्ष होतं आणि माफक लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूत षटकार ठोकला. इरादे स्पष्ट केले रोशन याने. धाव संख्या जाऊन पोहोचले 16. मी आधीच सांगितलंय, तुम्ही ज्या संघासोबत खेळताय ना तो संघ आहे खांदेश्वर पोलीस स्टेशन संघ. आपलं कर्तव्य निभावत असताना देखील खेळाची आवड जोपासताना दिसत आहेत सर्व. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या व्हायला हवेत. आपलं कर्तव्य करत असताना देखील क्रिकेटची आवड जोपासताना सर्व पोलीस. पहिला चेंडू शॉर्ट टप लेंथ पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता. पंचांकडे अपील केली होती रोशनने, परंतु नाही, पंच सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि बारक्या मात्र यष्टांना चिटकून बसलाय. अमित पाटीलच्या बॅटला काही चेंडू लागत नाहीत आज, तर त्याला जास्त वेळ शांत ठेवता येणार नाही. आणि बोलले त्याने माझ्या तोंडातच बॉल दिला होता की काय. सर्व लॉंग ऑनच्या दिशेने काऊ कॉर्नरच्या वरून खेचलाय चेंडू 6 धावांसाठी. आता मात्र कोल्याची खेळ नाही. अमितने मात्र रिमांडला घेतलाय. आता किती कुठतोय तो बघायचा आहे. कोल्याला मात्र खांदा कॉलनीत बऱ्याच ठिकाणी संशयित स्वरूपात फिरताना देखील दिसतोय. त्याच्या मागे असतो धोत्रे. दोघांना रिमांडला घ्या. यावेळी मात्र स्लोवर रन पद्धतीचा चेंडू. कोल्याकडे अनुभव आहे, क्रिकेटचा धनदांडगा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू फास्ट पिकअप केला होता. दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर मात्र थोडासा रिदम चेंज करतोय. स्लोवर रन पद्धतीचा चेंडू. 3 चेंडू आणि 6 धावा. थोडीशी माफक दर्जेदार गोलंदाजी केली म्हणायला हरकत नाही. यावेळी मात्र अगदी बुंद्यात फेकला होता चेंडू आणि चेंडू जातोय जर्सी नंबर 77 रोहन वटकर. रजनीगंधाचे ब्रँड अँबॅसिडर रोहन वटकर यांच्या हातात चेंडू आणि मिळेल फक्त 1 धाव. या 1 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली होती 23. माझे साथी स्कोरर सांगतायत युसुफ. यावेळी मात्र अगदी बुंदात टाकलेला चेंडू. 1 धाव धावून पूर्ण होते की काय. चित्ते की चपलाई. पोलिसांना फॉलो थ्रू मध्ये तुम्ही घेऊ शकत नाही, कारण रनिंग बिटवीन द विकेटचा जर विचार केला, पंच मात्र निर्णय थोडासा राखून ठेवलाय. चेतन सर एक शिस्तबद्ध अंपायर म्हणून ज्यांची नाही ते तसले काही चाले करू नका. थर्ड अंपायर. कॅमेरा इथून कसा दिसणार, एकच कॅमेरा आहे. चेतन सरांचे 2 कॅमेरे तिथे मात्र आहेत. चेतन सरांनी सांगितलंय की क्रीज ओव्हर केली, त्यामुळे मिळेल फक्त 1 धाव. पंचांच्या निर्णयाचा तुम्ही थोडासा सन्मान केला पाहिजे. पंच होणं सोपी गोष्ट नाहीये. कोणत्याही मोबदल्याविना तिथे 4 ओव्हर उभं राहणं आणि प्रत्येक चेंडूवर लक्षपूर्वक कामगिरी करणं, त्यामुळे पंचांना तुम्ही काहीही दोष देऊ शकत नाही. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार कोहली कोपर कोहल्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा यॉर्कर प्रकारचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. पुन्हा एकदा रजनीगंधाचे ब्रँड अँबॅसिडर रोहन वटकर यांच्या हातात चेंडू. धाव संख्या जाऊन पोहोचली 25. पहिलं षटक थोडस महागडं गेलं होतं, 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र संघाचा अनुभवी मला वाटतं स्वतः कर्णधार देखील होते कोहली कोपर कोहल्या. यानंतर मात्र खांदा कॉलनी क्रिकेट असोसिएशन आणि आसूड गाव यांच्यामध्ये शो मॅच होणार आहे. दोन्हीही संघ आजूबाजूचे आहेत, लढणार आहेत स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी. एकीकडे असेल आसूड गाव क्रिकेट क्लब आणि दुसरीकडे असेल खांदे कॉलनी क्रिकेट क्लब. आसूड गावचे बरेचसे प्लेयर्स इथे फलंदाजी करतात, आम्ही बघितलंय. त्यांच्याकडे देखील दर्जेदार फलंदाज आहेत. यावेळी मात्र चेंडू दिलाय संघाचा सर्वात घातकी गोलंदाज. याच्या गोलंदाजीवर
आपण तो फिदा आहोत. डावखुरे हाताचा गोलंदाज जो प्रत्येक वेळी आपल्याला वायफायची सुविधा प्रोव्हाइड करतो. आज दिले का नाही लोंढे? सचिन म्हात्रे, आम्ही वायफाय या टोपण नावाने त्याला खांडा कॉलनीमध्ये ओळखला जातोय. आता मात्र अमित एक षटकाराच्या मदतीने खेळतोय. एक दर्जेदार षटकार त्याच्या हातातून आला होता. यावेळी मात्र घुटना टेक. मी आधीच सांगितलं होतं या फलंदाजावर तुम्ही जास्त वेल बांधून ठेवू शकत नाही. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉफ केलाय. आउट ऑफ द पाक. मिळेल 6 धावा. फटक्यात होता वजन धावा मिळतील अर्धा डझन. या 6 धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली 31. आता मात्र आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 7 धावांची. यावेळी पुन्हा त्याच दिशेने चेंडू थोडासा गोलंदाजीच्या फॉलो थ्रो मध्ये हाताला लागून गेला होता. स्पीड कमी झाला. एक धाव लावून पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट यांचा नाद करू नका. अजूनही प्रॅक्टिस मध्ये आहेत. या 2 धावा त्यांचं सांगतात की या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 33. आवश्यकता असेल 5 धावांची. एखादा सुंदर षटकार आम्हीच्या बॅटमधून बघायला मिळतोय का? प्रेक्षक सर्व पोलीस देखील जालीच्या पाठीमागून आस्वाद घेत असताना यावेळी मात्र मिळेल फक्त 1 धाव. ती देखील लेग बाईटच्या स्वरूपात. आणि आलाय खांदा कॉलनी पोलीस स्टेशनचा लेग बाईटच्या स्वरूपात. नक्की डिक्लेअर स्वरूपात. अच्छा बॅटकटच्या स्वरूपात आली होती धाव. रोशन काठाला गेलाय स्ट्राईकला. अगदी सुनील गावस्करची आठवण करून देतोय. राऊंड कॅप घालून मैदानात उतरलाय. आल्या आक्रमण चढवलं होतं आणि सामना कुठेतरी खिशात घातला होता. यावेळी मात्र अगदी खणखणीत षटकार. कॅच सुटणार 100%. वा पकडली. देऊ तुला काहीतरी पारितोषिक खाजगी खात्यातून. बाद होतोय तो. रोशनची जागा होऊन काढण्यासाठी संघाचे कर्णधार कामत साहेब अगदी विराट कोहलीला लाजवणारी फलंदाजी करतात कामत साहेब. ऑफ साइड असू द्या लेग साइड असू द्या येणाऱ्या प्रत्येक दिशेकडे चेंडू भिरकावण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. मी नेहमी म्हणतोय की यांच्याकडे अमित पाटील असेल रोशन काठारा असेल परंतु या सगळ्यांच्या वर जाऊन जर फलंदाजी करण्याची क्षमता असेल ती तर कामत साहेबांकडे. अगदी येणाऱ्या दिशेने चेंडू फिरकावून लावतात. वायफाय एक विकेट झटकलाय. मात्र सामन्यामधून साईराजे संघ कुठेतरी पाठी हटताना दिसतोय. साईराजे संघ पहिला सामना हारला की मात्र खांदा कॉलनीमध्ये शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. कारण यांचे बरेचसे फलंदाज गोलंदाज आपल्याला यानंतर पूर्ण दिवसभर मोकाट दिसणार. तिकडे दिसतोय जर्सी नंबर 7 गोचा देखील दिसेल नंतर आपल्याला जालीच्या पाठीमागे. आज सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग असेल की तुम्ही मैदानामध्ये काही हल्लाबोल करू नका. रोहन राजेंनी सांगितलं शांतता घ्या. यानंतरचं षटक टाकताना दिसतील आम्हाला रोहन राजे भटकार. फुल टॉस चेंडू बॅटची लिडिंग एज कॅच होते की काय परंतु नाही. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव संघासाठी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले. आता डिक्लेअर बोललाय की डिक्लेअर 1. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 36. आवश्यकता असेल 2 धावांची. शशी इंगळेला गोलंदाजी दिली तर थोडं बरं वाटेल. संघाच्या कर्णधाराने विचार करायला हरकत नाही. प्रसाद खापणे अजूनही सामना सोडायला तयार नाहीयेत साईराजे संघ. 36 झालेत. 2 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रसाद खापणे प्रथम फलंदाजी करत असताना ओपनिंग साठी आला होता. आता गोलंदाजीसाठी मात्र 4 नंबरला संघ ऐन प्रेशर मध्ये असताना अमित पाटीलला थोडा मात्र यावेळी विचारपूर्वक फलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू 2 धावा. मॅच मात्र पूर्ण हातात आणि खिशात आहे. यावेळी मात्र चेंडू भिरकावलाय. कॅच पकडली परंतु तिथे गेला असता डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. कामत साहेबांना देखील इच्छा असेल एखादा फटका मारण्याची. 1 रन डिक्लेअर स्वरूपात मिळाली. स्ट्राईकला गेलेत कामत साहेब.
ऑरेंज कलरची जर्सी ऑरेंज कलरची कॅप घालून यावेळी मात्र मी सांगितलं होतं आधीच की यांच्याकडे गुणवत्ता आहे, यांच्याकडे स्टॅमिना आहे आणि टॅलेंट तो अगदी खचखचून भरला आहे. आपण या सामन्यामध्ये विजयी झाला त्याबद्दल तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. हार्ड लक साईराज ए संघ. मैदानामध्ये जय पराजय होत असतो.